श्री काल पराक्रम करून आलाय बघायचं. आता काय इकडं बघ, इकडं बघ. सरळ दाखव की इकडं समोर बघ की. रोड काय झालंय रे ते? काय झालंय? ते केळानं पोरं खेळायला ते केळ फेकून बिकून इकडे ते केळ काय केळाची साल पडली ती खाली सालवेनं पाणी ते बेंचला ते खूप परत आला ते काय केवढं सुचलंय ना. सरळ बघे इकडे समोर बघ. हे बघा अशी पोरं पराक्रम करून येतात. डोळा गेला असता. केळं खाऊन काय त्यासनी ह्याच्यात टाकायला येत नाही व्हय? केळं खाऊन नवं कुजलेली केळ एकमेकाला फेकून माराल. कुठली केळं करती? त्यामुळे कुठल्या कार्यक्रमाची केळ ठेवली असतील. केवढं सुजलंय. त्या मारामारी खेळायला तसा मारामारी खेळायला येते एका ठिकाणी लागते नुसता काय सगळीकडे खेळ सगळीकडे लाला मारामारी करत नाहीस ना. डोकं आहे काय खरं तुला? डोळा गेला असता. हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सायंकाळ. सायंकाळचे वाजले असतील 6-6:30. देवाचा दिवा अगरबत्ती वगैरे केली आणि आज आहे अंगारक संकष्टी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि अक्कलकोटवरून जी पालखी आलेली त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. काय काय केलं, कसं केलं, कशी तयारी केली, 2 व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले होते. कसे वाटले ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि बघितले नसतील तर प्लीज जाऊन चॅनलवर बघा. खूप छान वाटलं मला पण, कारण मी पण पहिल्यांदाच ती पालखी बघितली. याच्या आधी पण येत होती त्यांच्याकडे, पण मला काय जाणं शक्य झालं नाही. आपल्या ती म्हणजे वेळ पण आलेली नसेल आणि महाराजांच्या इच्छेशिवाय सुद्धा त्या गोष्टी होत नाहीत, लक्षात ठेवा. तर ह्या वर्षी घडलं. गेल्या वर्षी श्री गेलेला पण मला काय जायला जमलं नव्हतं. तर कशी वाटली पालखी काय? खूप छान. सगळे लोक म्हणजे प्रतिसाद देतात, तिथले येतात सगळं करायला वगैरे. आणि मनुष्यबळ त्यांना खूप चांगलं मिळतं, त्यामुळं कार्यक्रम चांगला होतो. मनुष्यबळ जास्त असले की कुठला पण कार्यक्रम असू दे बघा चांगलं होतं. म्हणजे एकाने हे केलं एकानं ते केलं, पटणं होऊन जातात कामं. खेडेगावात खरं म्हणजे माणुसकी ही बघायला मिळते. कोणता पण कार्यक्रम असू दे एकमेकाच्या जातात, करतात, अगदी सांगायला लागत नाही कोणाला. तसं सिटी लेवलला नाही, प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना सांगावी लागते. सांगून सुद्धा येत नाहीत लोक. अगदी शेजारी म्हणजे मरून जरी पडलं तरीसुद्धा कोण बघत नाही. कारण सिटीमध्ये तशी हेच असते, म्हणजे राहणीमानच लोकांचं तसं असतं. आणि कुणाला वेळच नसतो खरं म्हणजे. सकाळी उठलं, स्वयंपाक बनवणे, घरातलं पटाटा आवरणे, ते आपल्या आपल्या कामाला जाणे, सगळी पैशाच्या मागे लागलेले असतात. त्यामुळे सिटी लेवलला काय ते शक्यच नाही. आज आहे मंगळवार, अंगारक संकष्टी चतुर्थी आहे आज. तर सकाळीच मी गणपतीला अभिषेक वगैरे घातला. गणपती अथर्वशीर्ष म्हणून आरती पण सकाळी केलेली आहे. आणि आज नशिबाने आमच्या गणपतीला लाल फूल मिळालेलं. हराळी वगैरे काही मिळतच नाही, कारण इथं कुठं जवळ नाही, लांब शेतात जाऊनच आणावं लागतं. आणि लाल फुलसुद्धा म्हणजे दर संकष्टीला मिळतच नाही, फुलंच मिळत नाहीत आमच्या इकडे. तर पण आज कसं काय ना, येताना यांची नाईट शिफ्ट होती तर येताना MIDCतनं फुलं घेऊन आलेले. त्यामुळं गणपतीला एक मिळाला आज, हे खूप महत्त्वाचं आहे. फुलं असली की म्हणजे खूप छान वाटतं देवाला सुद्धा. आणि बहीण म्हणत होती त्या दिवशी राहा, दुसऱ्या दिवशी तिचे मिस्टर मठावर येणार होते त्यांना दवाखान्याला दाखवायला, त्यावेळी तुला सोडतील, तू राहा असं म्हणत होती. पण नाही राहिले मी, कारण की आपला पुन्हा आला आणि परत संध्याकाळी आलं की सकाळी आपल्या कामाला लागायला बरं पडतं बघा. त्यामुळं ते दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरायचं, करायचं आणि यायचं म्हणजे 4 वाजतात, लक्षात ठेवा. मग तो पण दिवस जातो. त्याच्यापेक्षा शनिवारीच मी आले. म्हटलं संध्याकाळी मला इथं 7:30 वाजलेले यायला, पण सकाळी रविवार तर आपल्या आपल्या कामाला लागायला बरं असतं. आणि कसं होतं, यांना पण वेळ नसतो, त्यांनी जवळजवळ 16 तास कामाला, घरात पण सगळं तसंच पडतं. त्यांनी यायचं, आंघोळ वगैरे करायची, झोपायचं, जेवायचं, एवढंच केलेलं. सगळं म्हणजे घर झाडून सुद्धा काढायला नव्हतं, काही देवपूजा नाही. ते अजिबात चांगलं वाटत नाही, म्हणून मग मी काय राहिले नाही, आले. आणि तेवढंच 1-2 दिवस राहिले की बरं वाटतं. जास्त दिवस पण म्हणजे नको वाटतं राहायला. चला,
आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जे आपण वॅक्सचे दिवे आणलेले होते बघा दिवाळीत डीमार्टमधनं, ते थोडे शिल्लक राहिलेले आहेत. त्याचं दुसरे दिवे बनवायला पाहिजेत ते वितळून. तर बघूया, ते एक दिवशी काम आहे. ते सगळं गोळा करून ठेवल्यात मी. आता ते सगळं गोळा करायचं आणि मग त्याचे दुसरे दिवे बनवायचे, म्हणजे आपल्याला लावायला येतील ते. आणि ठेवून काय करायचं, ते थोडं काय माहिती, पूर्ण असे दिवे सगळे जळाले नाहीत, ते थोडं ते शिल्लकच राहिलेलं आहे. काय माहीत जुना माल होता काय कसा होता काय माहीत, सगळे एक जळले आणि एक तसेच राहिलेले आहेत. तर आता ते सगळं एकात काढायचं, वितळायचं आणि परत त्याचे नवीन दिवे बनवायचे. चला, व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच करते, खूप वेळ झालेला आहे. आणि आंटी अंकलची तुझं नाव तुझं नाव राहणार कांडगाव तालुका जिल्हा कोल्हापूर. काय कळली तुला? चॉकलेट देऊ? नाही मग काय राहणार म्हणायचं नाही, राहणार म्हणते. राहणार आमच्याकडे येणार. त्यांच्या गावाला जाणार, कागलला जाणार. गणू दादा कुठं आहे? आजचा दादा कुठं आहे? आजचा दादा कुठे गेला? हात लावू नको. आजचा दादा कुठे गेला सांग. आजचा दादा कुठे गेला? तुझी बहिणाबाई कुठं आहे? बहिणाबाई लागल की गाईला. कुठं आहे? बहिणाबाई आंघोळ करायला वाटतं. हळू आईस काय म्हणा, ये वर. रांगोळी बाहेर काढायला ती काल. होय, सांग कोण? बहिणाबाई कॉलेजला नाही, दारू बंद. आणि भाऊ कुठं? कॉलेजला. आणि भाऊ कुठं? सगळे आंघोळा फिरायला गेला. आणि तुझी काकी कुठं आहे? शाळेला किती? काका काय नाव इथल्या काकांचं? इथल्या काकांचं नाव काय सांग. हा, काकांचं नाव काय सांग. काकांचं नाव काय? ही आहे रितिका आणि खूप बोलते, खूप म्हणजे खूप बोलते. ज्या दिवशी शनिवारी बहिणीकडनं मी आले त्या दिवशी पौर्णिमा होती, म्हणून मग आई आणि मी काय केलं तर अंबाबाई मंदिरात गेलो. कारण कसं पण म्हणलं आता पौर्णिमा आहे तर अंबाबाईचं दर्शन घेऊन जाऊया, म्हणून महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही अंबाबाई मंदिरात आलो. कसं पण रंकाळ स्टँडवर आलेलोच आणि तिथून काय अंबाबाई मंदिर खूपच जवळ आहे, त्यामुळं म्हटलं आता इथं आलो आहे तर अंबाबाईचं दर्शन हे घेऊनच जायचं. आणि श्री आमचा आता मोठा झालेला आहे, त्यामुळे फोटोमध्ये वगैरे येत नाही, किती पण बोलवा त्याला अजिबात येत नाही. आणि ही जी साडी आहे ती यांनी मला वाढदिवसाला दिलेली. बाटिकमध्ये साड्या पण खूप छान, अंगाबरोबर व्यवस्थित चापून चोपून बसते. फोटो काढतात किती ते दाखवचे. आणि त्यानंतर हा दिवस आहे तो ज्या दिवशी अंगारक संकष्टी होती त्या दिवशीचा दिवस आहे, म्हणजे मंगळवार होता त्या दिवशीचा दिवस आहे. दोघंजण मिळून आम्ही सकाळी देवपूजा करत आहे. आज आमच्या गणपतीला लाल फूल मिळालेलं आहे. देवाला फुलं असली की खूप छान वाटतं, पण कसं होतं जागा वगैरे आपली असली की आपण भरपूर अशी फुलं लावू शकतो, पण जागाच नसल्यामुळे जागेअभावी काही करता येत नाही. त्यामुळं मिळाली तर विकतची आणायची, घालायची, नाही तर मग आहे ती देवपूजा करणे आणि गप्प बसणे, पर्याय नसतो. आणि आज अंगारक संकष्टी असल्यामुळे गणपती अथर्वशीर्ष म्हणत गणपतीचा अभिषेक वगैरे करायचा आहे. पहिला सगळ्यात आधी देवपूजा करून घेते आणि नंतर मग अभिषेक वगैरे करते. एवढी फुलं आणलेली आहेत त्यांनी, पण एवढी फुलं जरी मिळाली तरी पण म्हणजे प्रत्येक देवाला एक एक फूल मिळालं तरीसुद्धा खूप झालं.
ओम गण गणपते नमः. 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 त्यानंतर आता गळती लावणार आणि गणपती अथर्वशीर्ष वाचणार आहे. गळती लावली की बरं पडतं बघा वाचायला. गळतीमधून अभिषेक होत राहतो आणि आपण नुसता वाचत राहिलं तरीसुद्धा चालतं. त्यामुळे गळती ही असावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृण्यां देवाः भद्रं पश्चिमाशुभिर्जत्राः स्थिर्याः अंग्याः तुष्टुवासा तनुभिः वशेमदेव हितयदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पति दधातु. ओम शांती हा शांती हा शांती हा. मूलमंत्र. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वकल्विद ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं. प्रत्यं वच्मि सत्यं वच्मि औत्माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचिनम् अवशिष्यम् अवपश्चातात अवपुरस्तात् अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोधार्तात अवोद्धरातात सर्वोत्तम पाहि पाहि समन्तात. तं वाङ्मयस्थं तं चिन्मयस्थं तं आनन्दमयस्थं तं ब्रह्ममयस्थं तं सच्चिदानन्दादित्वसि तं प्रत्यक्ष ब्रह्मासि तं ज्ञानमय विज्ञानमयोऽसि. सर्व जगितं त्वयि जायते सर्व जगितं ततः सर्वं जगितं त्वयि लमेषिति सर्व जगदिद त्वयि प्रत्येति तं भूमिरापो नलो नीलो नभः. तं चत्वारि वाक्पदानि तं गुणत्रयातीतः तं देहत्रयातीतः तं कालत्रयातीतः तं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. तं शक्तित्रयात्मकः तं योगिनो ध्यायन्ति नित्यं. ददातु. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती हा शांती हा शांती हा. गणपती अथर्वशीर्ष तुम्ही 3 वेळा 5 वेळा 7 वेळा 9 वेळा 11 वेळा किती वेळा सुद्धा म्हणू शकता. मी एकदाच म्हणलं आणि फलश्रुती मात्र म्हणायला अजिबात विसरायची नाही. फलश्रुती म्हटल्यानंतर मग आपण गणपतीची मूर्ती ती आहे ती अभिषेक पात्राच्या खाली ठेवलेली काढायची, व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची, मग पंचोपचार पूजा करायची आहे. आता अभिषेक तर आपण घातलेला आहे. त्यानंतर अष्टगंध वगैरे लावायचा, लाल फूल वाहायचं, अक्षदा वाहायच्या, दुर्वा वगैरे घालायचे असतात पण आमच्या इकडे काही दुर्वा मला मिळतच नाहीत त्यामुळे मी दुर्वा काही घातल्या नाहीत. त्यानंतर धूप दीप लावायचा, आरती करायची कापराने आणि मग नैवेद्य काय असेल ते दाखवायचं. आता आज काय संकष्टी असल्यामुळे फळांचाच नैवेद्य दाखवावा लागतो किंवा जो तुम्ही फराळ बनवलेला असेल शाबूची खिचडी वगैरे त्याचा दाखवला तरीसुद्धा चालतं. आता सकाळ सकाळी मी सगळ्याच देवांना दूध साखरेचाच नैवेद्य दाखवतो कारण आपण कसं चहा पितो तसं देवांना मी दूध साखर दाखवते. दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुंभ महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल. बहिणीकडून येताना मी गजरा घेऊन आलेली होती. ते 2 दिवस फ्रीजला तसाच होता, घालायचंच लक्षात नाही माझ्या. मग शेवटी आज माझ्या लक्षात आलं. मग त्याचे व्यवस्थित किती देव आहेत बघून व्यवस्थित त्याचे कंडके केले आणि त्यानंतर मग छोटे छोटे कंडके करून घातले कारण सातेसरांना थोडासा मोठा लागतो. खरं बाकीच्या देवांना मग थोडा थोडा काढला तरी चालतो. अगदी गणपती सकट मी आज सगळ्यांना गजरा घातलेला, महाराजांना सुद्धा घातला. गजरा असल्यावर तर सातेसरांना खूप छान म्हणजे दिसतं पण रोज गजरा घेणं हे शक्य नाही. तशी जर आपली परिस्थिती असेल तर रोज घेतला तरीसुद्धा चालतं पण ज्यावेळी आपल्याला शक्य होईल त्यावेळी तर मी आणून घालते. आणि अस्सल मोगऱ्याचा गजरा हा अंबाबाई मंदिरातच जास्त करून मिळतो आणि त्याला वास पण खूप छान असतो. काय काय
काय म्हणताय हो? हा तेलाचं सांगते. गॅस टॉकी नवीन जोडायची होती तर मी यांनाच जोडायला लावले. रेग्युलेटरच्या ज्या हे असतात बा गोळ्या असतात आतमध्ये, त्या गोळ्या थोड्या खराब झालेल्या आहेत. मी त्याला खोबरेल घालते दरवेळी आणि मग बसवते. व्यवस्थित ते प्रेसच होईना झालेलं आहे. म्हणून मी यांना सारखं म्हणतो ते बसलं आहे काय बघा. मला खूप भीती वाटते. शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ सकाळ. हॅपी न्यू इयर म्हणा की. चला काय बा. हो ती गॅस टॉकी ने काय हो कडे या. हे न्या. म्हणा की हॅपी न्यू इयर सर्वांना. किती वाजता येणार तुम्ही? हा काय करायले? माझं राहून दे. त्या पोरगीचं काय करायला सांगा. पॅन्ट पूर्ण करायला पाहिजे. आणि शर्ट झालाय. आणि ते आज येणार आहे. तिला सकाळी 8लाच पाहिजे होतं. 1:30ला येणार ना. यूट्यूब चॅनल चालू करून मी जवळजवळ 4 वर्ष होऊन गेली, पण अजूनसुद्धा हे कॅमेऱ्यासमोर येत नाहीत किंवा बोलत नाहीत. त्यांना असं खोचून खोचून बोलवावं लागतं किंवा खोचून खोचून विचारावं लागतं. त्यावेळी कुठं तर ते येतात, थोडंसं बोलतात. त्यांना सवय होऊन दे म्हणून मी जास्त करून सारखं असं त्यांना बोला बोला असं पाठ लागत असते, पण ते शक्यतो यायलाच बघत नाहीत. मी असा कॅमेरा चालू केला की ते असं थांबतच नाहीत, पळूनच जातात. ते बोलायला पण नको आणि काय नको म्हणून. पण सवय केली तर सगळं काही होतं. पण चला, स्वभावाला औषध नाही. तर मैत्रिणींनो, असा होता छोटासा ब्लॉग. शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल सगळ्या दादांचे, ताईंचे, काका मावशींचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः.